हॅलो चेक. चेक. धावांचा विचार केला धावफलक अजूनही स्थिरावले दोन्ही आकड्यावर. धावांचा विचार केला दोन धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक मेगा फिनाले आपण पाहतोय. एका बाजूला डिफेंडिंग चॅम्पियन अधिराम मुकेश रॉयल चेंबूर संघ आहे तर दुसऱ्या बाजूला अर्थातच आपण पाहतोय जितेंद्रजी राऊत लायन 11 चार संघाला आपण पाहतोय. मेगा फिनालेचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पडा स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु संपर्क झाला नाही आणि करणची हीच ओळख आहे. करण मात्र जास्त रन खर्च करण्यामध्ये बिलीव्ह करत नाही. या षटकामध्ये सुद्धा आतापर्यंत चेंडू फेकून झालेत 4 आणि 2 धावा खर्च केलेत. फुलर लेनचा चेंडू आहे त्याला दिशा दाखवली आहे. एका धावेने धावफलक संत गतीने ज्याला आपण क्रिकेटमध्ये ऑक्सिजन म्हणतो त्या ऑक्सिजनचा वापर झालाय. धावांचा विचार केला धावफलक 3 आकड्यावरती आहे. 3 ऑन द टॅली. बॅकफुटवरती पंच केलं तिथे सुद्धा एक धाव परिपूर्ण होते. दोन्ही फलंदाजाचा विचार केला संयम दाखवतायत. एका षटकाच्या समाप्तीनंतर करणने मात्र फक्त 4 रन खर्च केल्यात. हीच करण सोडाची ओळख आहे. मागच्या गतवर्षीच्या अर्थातच जर आपण हंगामाचा विचार केला त्याच्यामध्ये सुद्धा शुभम लोखंडे सोबत मॅन ऑफ द टुर्नामेंटचा किताब ज्याने शेअर केला होता आणि या हंगामामध्ये सुद्धा आपण पाहतोय चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण ऑलराऊंडर परफॉर्मन्स. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय हर्षित. स्पीडअप करा प्लीज. 16 मिनिटाचं टायमर आपला ऑन आहे. डिसिप्लिन आपल्याला मेंटेन करायचं आहे. 16 मिनिटांमध्ये 4 षटकं हाताळणं गरजेचं आहे. पडा स्वीप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा संपर्क नाहीये शुभम लोखंडे. एका बाजूला आपण पाहिलं तर मागच्या वर्षाचे मॅन ऑफ द टुर्नामेंट यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये अजित चांगली स्टारकास्ट आपण पाहतोय. संजू आपल्याला दिसतोय. मनीष आहे कुणाल आहे शिवाय एक चांगली स्टारकास्ट इथे मात्र आज अधिरा मुकेश रॉयल चेंबूर सुद्धा घेऊन आलाय आणि त्यांच्या विरुद्ध जितेंद्रजी राऊत लायन 11 म्हणजे जॉर्ज संघ आपण पाहतोय. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचणारे तब्बल 5 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ दुसऱ्या षटकातील सुद्धा झालाय. पडा स्वीप परंतु संपर्क झाला नाहीये. अजून एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला कुठेतरी बॅकफुटवरती घेऊन जाणार आहे. कारण आपण काल किती चांगली कामगिरी केली याला क्रिकेटमध्ये किंवा आयुष्यामध्ये जास्त महत्व नाहीये. पास्टमध्ये आपण काय केलं याच्यावरून फक्त आणि फक्त आपण प्रोत्साहन घेऊ शकतात. बॅकफुटवरती पंच करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली आला. मिसफील्ड झाली आहे आणि हा चौकार येतोय. इथून मात्र मॅच ऑन होईल की काय कारण 4 धावेने धावफलक आता जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावर. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 2 चेंडूचा खेळ या षटकातील सुद्धा बाकी आहे. पॅडा स्वीप हा फटका चांगला आहे. रडारवरती चेंडू आलाय. घुटना टेक चौका देख येतोय चौकार. 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचणारे तब्बल 13 या आकड्यावर. 13 ऑन द टॅली. अजून एक डॉट बॉल येतोय आणि धावफलकाचा विचार केला धावफलक स्थिरावले 13 या आकड्यावर.
13 ऑन द टॅली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा आहेत. 16 मिनिटाचा टायमर आपला ऑन आहे. एक मोठी स्पर्धा आपण खेळतोय. लगेचच गोलंदाज इंट्रोड्यूस करा. अनेक मान्यवर आपण पाहतोय. संपूर्ण स्पर्धेचे प्रणेते गोरगरिबांचे कैवारी सन्माननीय आदरणीय आशिषजी शेलार साहेबांची उपस्थिती आपण पाहतोय. माननीय मंत्री माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यक्रम, पालकमंत्री मुंबई उपनगर आणि अध्यक्ष भारतीय जनता पार्टी आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून सातत्याने संपूर्ण मुंबईमध्ये वेगवेगळी समाजकारणाची कामं म्हणा किंवा कोणत्याही अर्थातच अडीअडचणीला अर्थातच नेहमी उपस्थित राहणारा खंबीरपणे नेता म्हणजे आशिषजी शेलार साहेबांना आपण पाहतोय. आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय जितेंद्रजी राऊत साहेब, भारतीय जनता पार्टी मुंबई सचिव, आणि श्री सिद्धिविनायक नास विश्वस्त, ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक तळागाळाला असलेल्या माणसाला अर्थातच कुठेतरी पदोन्नतीकडे नेण्याचा प्रयत्न नेहमी सातत्याने होतं. असं एक अनुभवी नेता आपण पाहतोय. हलक्या हाताने स्लाइस करायचं होतं. सिंगल तिथे परिपूर्ण होतीये. धावांचा विचार केला धावफलक 14 या आकड्यावरती आहे. पहिल्या चेंडूवरतीच सिंगल आली आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. तिथे सुद्धा क्षेत्ररक्षक आहे. बघता बघता 2 चेंडूचा केस झालाय. धावफलक विकेटचं पतन आपण पाहतोय. धावांचा विचार केला धावफलक अजूनही स्थिरावलंय 15 या आकड्यावर. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाला. सॅम्युअलला आपण पाहतोय. विविध व्यावसायिक संघामधून सॅम्युअलने चांगली कामगिरी सातत्याने या हंगामामध्ये सुद्धा केली आहे. आणि आता मात्र हेनॉय कुमार सर्वात चर्चेमध्ये राहणारा खेळाडू म्हणजेच हेनॉय कुमारला आपण पाहतोय. याची सुद्धा चर्चा सर्वत्र राहिली आहे. सध्याच्या हंगामामध्ये वन ऑफ द बेस्ट फिल्डिंग ऑलराऊंडर म्हणून त्याची ओळख होते. पहिल्या चेंडूवरतीच VIP डायसला सलामी देणारा आणि अर्थातच मान्यवरांनी सुद्धा चांगला झेल तिथे घेतलाय की काय. मान्यवरांना सलामी देणारा आपण पाहतो. विकेटचं पतन. गॉन. न्यू बॅटर प्लीज या. स्वतः अर्थातच जितेंद्रजी राऊत साहेब सुद्धा अप्रतिम खेळाडू म्हणून ज्यांची ओळख होती. अनेक मोठी मोठी मैदानं साहेबांनी सुद्धा गाजवली आहेत. फैजान न्यू बॅटर न्यू मॅन मैदानाच्या आतमध्ये फैजानला आपण पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय प्लेड स्विंग अँड मिस. शेवटचा चेंडू असणारे धावफलक अजूनही स्थिरावले 15 या आकड्यावर. धावांचा विचार केला धावफलक डॉट बॉल येतोय. 15 धावा धावफलकावरती आहेत 18 चेंडूच्या समाप्तीवर. आता मात्र डॉट बॉल आहे. धावफलक अजूनही स्थिरावले 15 या आकड्यावर. स्लाइस करण्याचा प्रयत्न होता गतवर्षीचा आपण पाहतोय.
22 धावांचं लक्ष आहे. सर क्षेत्ररक्षण सजवा प्लीज. अंपायर सुरुवात करायची आहे. 2 बॅटर.
पहिल्या चेंडूवरतीच यावेळेस स्लाइस करायचं होतं. सिंगल तिथे भेटते. 17 मध्ये 17ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती कुणाल. हलक्या हाताने फक्त पंच केले. तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि एका धाव्याने धावफलक. संत गतीने दोन्ही फलंदाजांना माहिती आहे इथून जर आम्ही शेवटच्या षटकामध्ये राहिले तर दोघांना मोठे फटके खेळण्याची अर्थात क्षमता आमच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये थोडंसं संयम पेशन्स सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तेच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फ्लिक ऑफ द रिस्टचा वापर तिथे कुणालने केलाय आणि दोन्ही फलंदाजाकडे क्षमता आहे की कोणत्याही वेळेवरती दोन्ही फलंदाज चांगले फटके खेळू शकतात. तर आता मात्र पाया बांधण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कोणत्याही चांगल्या बिल्डिंगसाठी आपलं पाया भक्कम असणं गरजेचं आहे. तोच पाया तोच बेस बिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बॅकफुटवरती कट केलाय. रन सोडाच्या फळीतून येतोय हा चौकार. ज्याच्या नावात आहे रन सोडाच्या फळीतून येतोय चौकार. अकरा धावा धावफलकावरती आहे. तिथे मात्र वेगळा फटका स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय. 5 चेंडूचा खेळ झालाय. 11 धावा ऑलरेडी धावफलकावरती आहेत. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न परंतु वाईट बॉल आहे. जाऊ दिला चेंडूला एन वेळेवरती. पहिलं असं वाटलं की कुठेतरी बॅट ब्रश करायची इच्छा आहे की काय, परंतु करंट टाइमावरती लीव दिली आणि धावफलक 12 या आकड्यावरती आहे. डिफेंडिंग चॅम्पियन आपण पाहतोय अधिरा मुकेश रॉयल चेंबूर. त्यांच्या समवेत समोरचा संघ सुद्धा बलाढ्य आहे. जितेंद्रजी राऊत लायन 11 संघ आपण पाहतोय. धावांचा विचार केला धावफलक 13 या आकड्यावरती आहे. 22चा पाठलाग करताना 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती आहेत. 12 मध्ये 9ची गरज आहे. म्हणजे 2 मोठे फटके आणि पूर्णपणे नामदार चषकामध्ये पुन्हा एकदा अधिरा मुकेश रॉयल चेंबूर संघाचं नाव राहील. कन्झिक्युटिव्हली दुसऱ्या वेळा मात्र हा संघ गोलंदाजी मार्कवरती रोहन साळुंखेला आपण पाहतोय. वाईटने सुरुवात केली आहे. इथे मात्र चुकी होतीये. कुणाल विदाउट कॉलिंग. विकेटचं पतन होतोय. न्यू बॅटर प्लीज दाखल व्हा लगेचच. मैदानाच्या आतमध्ये स्वतः कॅप्टन कुल अजितला आपण इंट्रोड्यूस होताना पाहतोय. प्रिन्स नावाने सुद्धा या खेळाडूची चर्चा सातत्याने राहिली आहे. अतिशय शांत संयमी आणि माइंडेड कॅप्टन म्हणून ज्याची ओळख आहे मिस्टर अजित साऊ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ज्याच्यावरती आता जबाबदारी आहे रनचेसची आहे. दुसऱ्या बाजूला करण. शॉर्ट बॉल स्लाइस करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक रनआउटची संधी. फेकी तेवढी चांगली झाली नाहीये. या फेकीची सध्या गरज होती. पंधरा धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र धुंडो रे साजना. नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. पुन्हा एकदा फटका फसतोय. संपर्क होत नाहीये. एक धाव झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही आणि धावफलक 16 या आकड्यावरती आहे. 22चा पाठलाग करायचंय. चौकार आलाय म्हणजेच फक्त 2 स्टेप आता मात्र आपण लांब पाहतोय. शेवटचा चेंडू आहे सर. अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे सर. अंपायर स्विच हिटचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय तिथे. एक धाव तिथे भेटते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आखो में इशारा आणि दुसरी धाव होते कंप्लीट. म्हणजे अर्थातच आपण पाहतोय अधिरा मुकेश रॉयल चेंबूर संघ आपण पाहतोय कन्झिक्युटिव्हली दुसऱ्या